विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बीड जिल्ह्यातल्या सीताफळांना भौगोलिक मानांकन प्राप्त असल्यानं इथले सीताफळ देश विदेशात प्रसिद्ध आहेत। म्हणूनच अंबाजोगाई इथल्या बचत गटातल्या महिलांनी सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे। या उद्योगामुळे सुमारे 100 ऊसतोड महिलांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध झाला असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत। बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगा सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत। सीताफळाला भौगोलिक मानांकन अर्थात GI मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील सीताफळाला जगभर निर्यात करण्याची संधी असल्यानं हीच संधी ओळखून सृजन ॲग्रोटेक उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अंबाजोगाई इथं सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू केला असून त्यातून 100 पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे। त्याचबरोबर ऊसतोड कामगार महिलांचं स्थलांतरही थांबलं आहे। एकाच वर्षात पुण्यात 2 लाखांचे सीताफळ आणि गर विक्री केली आहे। यामध्ये आपण ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण करण्यात आलं व त्याच्यानंतर महिलांचं संघटन करून 110 पेक्षा जास्त महिलांना या प्रकल्पातून आपण रोजगार निर्मित करून दिलेला आहे। याकरिता आपल्याला सृजन ॲग्रोटेकच्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन याच्या सेवा इंटरनॅशनल व ओरॅकल इंडिया यांच्या सहकार्यातून यांना मशीनची उपलब्धता करून देण्यात आली व एक चांगल्या पद्धतीनं रोजगाराची सुरुवात झाली। याचा प्रमुख उद्देश हाच होता की बीड जिल्ह्यातलं स्थलांतरण थांबावं व बालाघाटच्या डोंगरातील सीताफळाला चांगलं मोल मिळावं या उद्देशातून या प्रकल्पाची निर्मिती झाली। ग्रामऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण करण्यात आलं। यातून महिलांचं संघटन करून 100 पेक्षा अधिक महिलांना रोजगार दिला गेला आहे। याकरता सृजन ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्या आणि सेवा इंटरनॅशनल तसंच ओरॅकल इंडिया यांच्या सहकार्यानं महिलांना यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली गेली। बीडचं सीताफळ हे GI मानांकित सीताफळ आहे आणि हा बालाघाटचा राजा म्हणून ओळखलं जातं। या राजाला त्याची चव वेगळ्या प्रकारची आहे। फक्त त्याला उपलब्ध असलेलं मार्केट आणि त्याबाबत असलेली जाणीव जागृती नसणे या गोष्टींमुळे फक्त या फळाला आजपर्यंत हवी ती मार्केट व्हॅल्यू मिळू शकली नाही। त्यावरतीच काय काम करता येईल या दृष्टिकोनातून सेवा इंटरनॅशनल आणि ओरॅकल या 2 सहयोगी संस्थांच्या माध्यमातून आम्ही सध्या काम करतोय। महिलांचं स्थलांतर थांबावं आणि बालाघाटच्या सीताफळाला योग्य असं मोल मिळावं याच उद्देशानं प्रकल्पाची निर्मिती झाली। पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सीताफळ तसंच गराची विक्री केली। येणाऱ्या काळात महिलांच्या हाताला अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। आम्ही ऊसतोडीचं काम करीत होता 18 वर्षे। ती काम बंद करून आम्ही काही सर लोक आम्हाला भेटले, त्यामुळं आम्ही ती ऊसतोडीचं काम बंद केलं। 1 वर्ष झालं। त्या माध्यमातूनही आम्ही सीताफळाचा व्यवसाय करायला तर त्याच्यातून आम्ही गट केलेत 110 बायकांचा। तर त्यातून आमच्या 10 बायका आहेत। तर त्यातून आम्ही सीताफळ शेतात जाऊन तोडून आणताव, डोंगरात जाऊन ती आणून इथंही करताव। सगळ्या महिलाचं चालू करून शिनी पुन्हा ती घर काढताव। घरातून काय आम्हाला पैसे मिळाले, ती चांगले पैसे मिळाले म्हणून आम्ही ऊसतोड बंद करून ही चालू केलं आहे। 100 पेक्षा जास्त महिला आहेत आम्ही। एवढ्या महिलांनी एकत्रित येऊन आम्ही शेतामधील सीताफळं गोळा करतात, तसंच त्या सीताफळावर प्रक्रियाही करतात। तर त्यासाठी आम्ही इथं सीताफळं आणतात आणि त्या सीताफळांपासून गर तयार करतात आणि त्यापासून रबडी करायला लागलो। आम्हाला या माध्यमातून रोजगार मिळाला आणि ही रोजगार मिळाल्यामुळे आम्ही तर असं तर अगोदर तर शेतीमध्ये काम करत होतो आणि ते दिवसभर उन्हामध्ये काम करावं लागत होतं। तर आता ह्या सृजनतर्फे आणि सेवा यांच्याकडून आम्हाला खूप मदत मिळाली आणि यामुळे आमचा घरप्रपंच खूप छान प्रकारे चालत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे, बीड।